नमस्कार मित्रांनो, आपल्या फार्मा क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करते. आजचा हा व्हिडिओ डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मसी या कोर्ससाठी ॲडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये जी बी फार्मसी डायरेक्ट सेकंड इयरची प्रवेश प्रक्रिया म्हणजेच ॲडमिशन प्रोसेस चालू झालेली आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्मसुद्धा भरलेला आहे. याची शेवटची तारीख 2 ऑगस्ट होती. आता यानंतर या ॲडमिशन प्रोसेसची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट डिस्प्ले झालेली आहे. जर तुम्ही बी फार्म डायरेक्ट सेकंड इयरच्या कोर्ससाठी ॲप्लिकेशन फॉर्म भरलेला असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमचे मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्यापैकी जर कोणी ॲडमिशन घेणार असेल तर त्यांना पण हा व्हिडिओ नक्की शेअर करा, म्हणजे ही माहिती त्यांना पण मिळेल आणि याचा त्यांना नक्कीच फायदा होईल. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला बी फार्मसी व डी फार्मसीच्या ॲडमिशन प्रोसेसबद्दलचे सर्व नवीन अपडेट्स लगेचच मिळतील. चला तर चालू करूया आजच्या व्हिडिओला. ज्या विद्यार्थ्यांनी बी फार्मसी डायरेक्ट सेकंड इयर या कोर्सला ॲडमिशन घेण्यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरलेला आहे तर या विद्यार्थ्यांनी मेरिट लिस्ट स्टेटस चेक करण्यासाठी इथे गुगलवरती तुम्हाला आधी CET सेल सिलेक्ट करायचं आहे. CET सेल 2024 याच्यावर गेल्यानंतर इथे तुम्हाला स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेलचं वेबसाईट दिसेल. याच्यावरती ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्हाला इथे जायचं आहे. इथे गेल्यानंतर इथे डाव्या बाजूला तुम्हाला ॲडमिशन प्रोसेस ॲकॅडमिक इयर 2024-25 हा ऑप्शन दिसेल. याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे गेल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या कोर्सेसची लिस्ट दिसेल. हे पोस्ट ग्रॅज्युएशनचे कोर्सेस आहेत, त्याच्याखाली अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस दिलेले आहेत. तर आज आपण डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मसीच्या ॲडमिशन प्रोसेससाठी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट कशी चेक करायची हे आज आपण बघणार आहोत. सो मी इथे डायरेक्ट सेकंड इयर फार्मसीवरती क्लिक करते. याच्यावरती गेल्यानंतर तुम्हाला इथे खाली ऑप्शन दिसेल व्ह्यू डिप्लोमा प्रोव्हिजनल कॅन्डिडेट मेरिट स्टेटस. प्रोव्हिजनल कॅन्डिडेट मेरिट स्टेटस म्हणजे तात्पुरती गुणवत्ता यादी ही जाहीर झालेली आहे आणि या गुणवत्ता यादीमध्ये तुमचा नंबर किती क्रमांकावर आहे हे आज आपण इथे बघणार आहोत. सो इथे तुम्हाला व्ह्यू डिप्लोमा प्रोव्हिजनल कॅन्डिडेट मेरिट लिस्ट स्टेटसवरती क्लिक करायचं आहे. याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा ॲप्लिकेशन ID विचारला जाईल. इथे तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन ID टाकायचा आहे. आत्ता माझ्याकडे ज्या विद्यार्थ्याचा फॉर्म भरलेला आहे अशा विद्यार्थ्याचा एक ID आहे, तो मी इथे तुम्हाला टाकून दाखवणार आहे. ॲप्लिकेशन ID टाकल्यानंतर तुम्हाला तुमची बर्थ डेट सिलेक्ट करायची आहे. आधी डेट सिलेक्ट करायची आहे, त्यानंतर मंथ सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर बर्थ इयर सिलेक्ट करायचं आहे आणि तुम्हाला कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुमचा फॉर्म जो आहे तो ओपन होईल. इथे तुम्हाला बघायचं आहे की तुमची कॅटेगरी फॉर ॲडमिशन काय आहे. जर तुम्ही SC NT कॅटेगरीमधून ॲडमिशन फॉर्म भरला असेल तर तीच इथे डिस्प्ले झालेली आहे का तुम्हाला चेक करायचं आहे. तुम्ही ओपन कॅटेगरीतून अप्लाय केलं असेल तर ओपन कॅटेगरी आली पाहिजे. जर तुम्ही EWSमधून ॲडमिशन प्रोसेस करणार असाल तर इथे EWSची ॲडमिशन कॅटेगरी आलेली आहे का हे तुम्हाला चेक करायचं आहे. जर तुमचं एखादं डॉक्युमेंट राहिलं असेल, जर तुम्ही कास्टमध्ये येत असाल आणि जर तुमचं एखादं डॉक्युमेंट पेंडिंग राहिलं असेल आणि त्यामुळे इथं ओपन दिसत असेल तर तुम्हाला 6, 7, 8 या 3 दिवसांमध्ये तुमचं जे काही डॉक्युमेंट इनकम्प्लीट राहिलेलं आहे ते तुम्हाला सबमिट करायचं आहे. अदरवाईज तुमचं ॲडमिशन जे आहे ते तुम्ही कास्ट कॅटेगरीमध्ये जरी असाल तर ते ओपनमध्ये कन्वर्ट होऊ शकतं आणि तुम्हाला ओपनची फीज जी आहे ती तिथे पे करावी लागते. त्यामुळे या प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट स्टेटसमध्ये तुमची ॲडमिशन कॅटेगरी जी आहे, ज्या ॲडमिशन कॅटेगरीमधून तुम्ही ॲडमिशन घेणार आहात तीच इथं आली आहे का हे तुम्हाला व्यवस्थित चेक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे तुमचे मार्क्स दिसतील. डिप्लोमा फायनल इयरचे मार्क्स आहेत, त्याचे पर्सेंटेज आहेत. 12th HSCचे फिजिक्स केमिस्ट्रीचे मार्क्स आहेत आणि त्याचे पर्सेंटेज पण दिलेले आहेत आणि 10th SSCचे मार्क्ससुद्धा इथे दिलेले आहेत. तर हे मार्क्स तुमचे बरोबर आहेत का हे तुम्हाला एकदा चेक करायचं आहे. त्याच्याखाली तुम्हाला स्टेट लेवल जनरल मेरिट लिस्ट नंबर दिलेला आहे आणि स्टेट लेवल फिमेल जनरल मेरिट लिस्ट नंबरसुद्धा दिलेला आहे. जनरल मेरिट लिस्ट नंबर म्हणजे काय की तुम्ही ज्या कॅटेगरीमधून ॲडमिशन घेतलेलं आहे त्या कॅटेगरीमधून तुमचा कितवा मेरिट नंबर लागलेला आहे तो इथे दिलेला आहे. जर तुम्ही कास्ट कॅटेगरीमध्ये येत असाल SC NT OBC तर त्या कॅटेगरी वाईज तुमचा मेरिट लिस्ट नंबरसुद्धा इथे डिस्प्ले होतो. आता हा जो फॉर्म ओपन केला आहे मी हा ओपन कॅटेगरीचा आहे, त्यामुळे इथे मला एकच मेरिट नंबर दिसतो आहे, जनरल मेरिट नंबर. आणि सेकंड म्हणजे ही स्टुडंट आहे, ही फिमेल आहे, त्यामुळे स्टेट लेवल फिमेल जनरल मेरिट नंबरसुद्धा जनरेट झालेला आहे. तर हे तुम्हाला इथे चेक करायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही तुमचं प्रोव्हिजनल मेरिट
लिस्ट स्टेटस चेक करू शकता. ही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आत्ता डिस्प्ले झालेली आहे. तुम्हाला जर चेक करायची असेल तर अशा पद्धतीने तुम्ही ती चेक करू शकता. हा व्हिडिओ मॅक्झिमम विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून ही उपयुक्त माहिती त्यांच्यापर्यंतसुद्धा नक्की पोहोचेल. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.